उन्हाळ्याला निरोप देताना चला तर पटकन बनवू आता आपण मऊ लुसलुशीत असा आंब्याचा शिरा। उन्हाळा आणि आंबे याचं तर खूप घट्ट नातं असतं, मग कच्चा आंबा असो किंवा पिकलेला। आज तर मी केलेला आंब्याचा रस वापरून शिरा तर खूप छान लागतो। चला तर पटकन रेसिपी बघून घ्या। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। पॅन घेतली, पॅन मध्ये 2 टीस्पून मी इथं तूप घातलेले आहे। तुपात छान असं ड्रायफ्रुट्स ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त परतून घ्यायचं आहे। आणि परतल्यानंतर ना त्याच मी पॅन मध्ये ना की हाफ कप मी इथं रवा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार 1 कप सुद्धा घेऊ शकता, किंवा एक ठराविक अशी वाटी आपल्या घरामध्ये असते ना त्या वाटीनुसार तुम्ही कमी जास्त साईज मध्ये असेल तरी फक्त मेजरमेंट काय की 1 वाटी असेल, किंवा मी इथं कप मध्ये घेतलेला त्यामुळे हाफ कप मध्ये इथं आहे। आणि छान असा मी रोस्ट करून घेत आहे, त्यामुळे आपल्याला रवा करपलेला म्हणजे रवा भाजलेला वास तर आपल्या घरांमध्ये सगळ्यांना येतच असतो। त्यामुळे छान असा रवा भाजला तर त्यामध्ये मी जेवढं रवा आहे तेवढंच मी इथं त्याच प्रमाणामध्ये इथं दूध घातलेलं आहे। त्यामुळे दुधामध्ये आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणीही घालायचं आहे आपल्याला, म्हणजे हाफ कप रवा असेल तर 1 वाटी दूध आणि पाणीचं मिक्सचर इथं दोन्ही घातलेलं आहे मी। तुम्ही 1 कप दूधही घालू शकता, पण मी समप्रमाणामध्ये पाणी आणि दूध घेतलेलं आहे। नंतर ना इथं वेलची पूड घाला, इथं पावडर घातलं, नंतर छान असं मिक्स करून घ्या। आणि तुम्हाला साखर तुमच्या आवडीनुसार घालू शकता, आंबा गोड असेल तर कमीही घालू शकता। मी इथं हाफ कप घेतलेला आहे, म्हणजे जेवढाच रवा असेल त्यातला थोडासा कमी घातलेला आहे, कारण गोडाचं प्रमाण थोडंसं घरात कमी असतं। त्यात आपला आंबा गोड किती आहे त्यानुसार तुम्ही इथं घालू शकता। आणि हाफ कप पेक्षा थोडासा कमी आपण इथं आंब्याचा रस वापरलेला आहे। मस्त लागते आंब्याचा शिरा, परफेक्ट मेजरमेंट आहे। सो निवांत आवडीने खाऊ शकता तुम्ही, आवडेल ही तुम्हाला। चला तर मग पटकन सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे, आपल्या लहान मुलांना तर खूप आवडेल। उन्हाळ्याला निरोप देता देता मस्त असा एक आंब्याचा शिरा करा आणि मुलांनाही छान छान खाऊ घाला। आणि हेल्दी आहे तसं बघायला गेलं तरी, आणि आंबा म्हटल्यावर मुलं तर लगेच पटकन खातात। आणि छान असा परतून घ्या, मुलांनाही खूप आवडेल। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि छान असा फुलू द्या त्या रव्यालाही, त्यामुळे मस्त असं लागतं। आणि आठवणीने लास्टला आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे, तो ह्या स्टेजला इथं घाला, त्यामुळे मस्त अशी छान लागते। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।